काल ताईंनी मुलांना जो भाग शिकवला तो सर्व मुलांना नीट समजले का हे ताईंनी तपासून पाहण्याचं ठरवले। एखादा भाग शिकून झाला की अशी चाचपणी करणं नेहमीच उपयोगी ठरतं। पुढचा भाग शिकवायचा की नाही याचा अंदाज आपल्याला त्यातून मिळतो। मी आता हे काय लिहिलंय हे वाचून दाखवा बरं आधी। वाचा। 3/2 सगळ्यांना आलं 3/2 हे। मग आता 3/2 मध्ये किती पूर्ण असतील ते तुम्ही मला इथे करून दाखवा। आपण काल केलं होतं असं, आठवतंय का सगळ्यांना? बघा आणि करा बरं। 3/2 मध्ये किती पूर्ण मिळतात ते काढून दाखवा। झालं का सगळ्यांचं? कोणाचं राहिलंय का? सगळ्यांनी केलं? कोणाचं राहिलंय तेवढ्यांनी मला सांगा बरं। सोडवून कोण दाखवणार मला फळ्यावरती? तू दाखवतोस? बघा तो काय करतोय। इथे जरा काहीतरी लिहायचं विसरलं का बघ बरं एकदा। अधिक लिहायचं। हे काय लिहिलंयस? 1/2 मिळून किती झाले? 2/2 आणि हे किती झाले? अजून त्याच्यात 1/2 घातले म्हणजे 3/2 आणि इथं किती लिहिलेत? 3/2 हा म्हणजे हे एवढं, म्हणजे हे एवढं सगळं आहे की नाही? म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं चिन्ह लिहायला पाहिजे आपल्याला? हे बरोबरचं चिन्ह इथं लिहायला हवंय का? हो। हा मग लिहितोस जरा? लिह, इथे लिह। शाबास। ह्याने काय लिहिलं बघितलं सगळ्यांनी? हो। बरोबर आहे का? हो। सगळ्यांचं बरोबर आहे असंच आहे? हो। आणि मी असं लिहिलं तर? मी असं लिहिलं तर? बरोबर आहे। तरी पण बरोबर आहे? हे पण तसंच आहे आणि हे पण तसंच आहे ना? बरोबर। आता आपण अजून एक करूया काय? पुसून टाका सगळ्यांनी आपलं आणि पुढचं करा। काय लिहिलंय? 6/4 करून दाखवा सगळ्यांनी। झालं सगळ्यांचं करून? हा आता मला हे कोण करून दाखवेल कसं केलंय? तू दाखवशील? ये काय केलं करून दाखव। बरोबर। मला तू सांग आता काय काय केलंस बरं। इकडे ये जरा, इथे मला उभं राहून सांग आणि सगळ्यांना पण कळलं पाहिजे। आणि एकदा तिकडे काय केलं ते इथून सांग। सांग
इथे उभारून सांगतोस का? असं असं सांग. 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 असे 6 वेळा घेतले. का बरं असं 6 वेळेला घेतलंस? हा बरोबर. काय केलं त्यांनी? 6/4 म्हणजेच काय रे? पूर्ण पाटी. 6/4 म्हणजे पूर्ण पाटी. नाही. बर मग 6/4 म्हणजे काय? 1/4 अधिक किती वेळा? 6 वेळा. हा म्हणजेच 6/4 म्हणजे काय? 1/4 6 वेळा. 1/6 वेळा. बरोबर. म्हणून त्यांनी इथे किती वेळेला लिहिले? 6 वेळा. बरोबर. मग पुढं करे काय केलंस तू? असं चौकोन केलं. तिथं कितीला चौकोन केलास तू? 4/4. हा म्हणजे हे किती आहे तिथं मोजून सांग बरं. हे किती आहेत? 1/4 किती वेळेला आहेत? 4. हा 1/4 4 वेळेला आहेत. त्याला त्यांनी काय केला? चौकोन. का असं केलंस रे? म्हणजे ते किती झाले? 4/4. मग 4/4 लाच का बरं चौकट केलीस तू? तिथं पूर्ण पाटी होती. हा का केलं रे त्यांनी तसं? तिथं पूर्ण पाटी होती. हा का म्हणजे 4/4 म्हणजेच काय? पूर्ण पाटी. पूर्ण पाटी. म्हणून त्यांनी त्या 4/4 ला चौकट केली. बरोबर. मग काय केलंस रे? मग ते 2/4 इथे लिहिले. हा मग तिकडे राहिलेत ना अजून, ते त्याने तिकडे लिहून टाकले. बर मग 4/4 एक पूर्ण पाटी अधिक 2/4. बरोबर. छान छान. सगळ्यांना समजलं? आता अजून एक करायचं. चल सांगा आता काय लिहिलंय? 7/3. करून टाका. सोडवायचं का फळ्यावर? हो. हा सोडवूया. ओके. कोण बरं मला सांगेल? तू सांगते? ये. काय केलं मला इथे करून दाखव का? हे बरं घे. सांग काय काय केलंस? सांग सगळ्यांना. हे किती आहेत? 7/3. हा मग काय केलंस तू? बरोबर सांगितलं. 7/3 आहे. मग हे काय लिहिलंस? 1/3. 1/3. असं किती वेळेला लिहिलंस? 7. 7 वेळेला. बरोबर. काय केलं? 1/3 अधिक 1/3 असं तिने किती वेळेला लिहिलं? 7 वेळेला. मग पुढे काय केलंस ग? हे 3/3. हं ह्याला असा चौकोन केलंस ना? हा मग ह्याला पण केला आणि ह्याला पण केला. असं का केलंस? असं का केलंस सांग? 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3 असं कितीदा इथे? हा 3दा. मग त्या 3दालाच तू काय केलंस? असा चौकोन केलास का ग? 3/3. हा काय होतं? 3/3 होतात. आणि मग 3/3 म्हणजेच काय? पूर्ण पाटी. हा 3/3 म्हणजेच काय? म्हणून तिने काय केलं? हा 3/3 ला असं 3दा जिथे आहे तिथे चौकोन केला. बरं मग पुढे काय केलंस? आता इकडे काय केलंस सांग? इकडे पण 3/3 हा चौकोन केलं. हा आणि तसं पण इथे पण ते किती आहेत? 3/3
तीनदा. तीनदा. आणि म्हणून मग काय मिळालं तुला? हे 3 3/3. हां हे 3/3 आणि उरलेले 1/3. हां मिळून किती झाले? 2.1/3. बरोबर 2.1/3. पण तू तिथे पाटीवरती तुझ्या इथे खाली असंच केलंस का ग? नाही. मग तिथे काय केलं होतंस? काहीतरी वेगळं होतं का? हो. ते लिहितेस इथे? ते काय केलं होतंस ते पण मला लिहून दाखव ना. बघा तिने काहीतरी अजून पण वेगळं केलं होतं तिच्या पाटीवरती. तर ते काय केलंय आपण बघूया. हां सगळ्यांनी नीट बघायचं. ठीक बस जा जाऊ. हां आता बघा. हां इथं तिने काय केलंय? काय केलं होतं बघा बरं. 7 किती आहेत? 3. मग तिने इथं कितीदा लिहिले? 1/3 7 वेळेला. आणि मग तिने काय केलं? 3 वेळेला 1/3 जिथे आहेत त्याला चौकट घातली. आणि इथं काय लिहिलं? 3/3. आणि उरले किती? 4. ते पण इथं लिहिलं. मग हे चुकलंय का तिचं? चूक आहे का बरोबर आहे? चुकलं. का चूक आहे? अजून एक पूर्ण पाटी होती. हा पण म्हणून हे लिहिलेलं चुकलेलं नाहीये. फक्त माझा प्रश्न काय होता? किती पूर्ण मिळतील? हो की नाही? तर मग इथे अजून एक पूर्ण शिल्लक राहतोय तो ती विसरली. पण तिने इथं फळ्यावरती बरोबर केलं. तिच्या पाटीवरती जराशी गडबड झाली पण इथे बरोबर केलं तिने. ती तिचं इथं विसरलं होतं. हो ना? का बरं? तर इथे ही अजून एक पूर्ण पाटी मिळते की नाही? तर ती तिथे केली नाही. पण म्हणून हे लिहिलेलं पण चुकलं का? कारण काय बरं सांगा बरं. 3/3 अधिक 4/3 म्हणजे उत्तर सांगा बरं किती? 7/3. 7/3. आणि आपल्याला विचारले होते किती? दिलेलं गणित पण 7/3 आहे. म्हणजे हे उत्तर चुकलंय का? नाही काही. फक्त मी काय विचारलं होतं? पूर्ण किती मिळतील? तर मग त्याचं उत्तर मात्र तिचं किती येत आहे? 1 पूर्ण आणि 4/3. खरं म्हणजे ह्या 4/3 मध्ये सुद्धा अजून 1 पूर्ण आहे. हो की नाही? मी हे आता असं समजा लिहिलं. 1 अधिक 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3 किती वेळेला लिहायचं? 4 वेळेला. का बरं? कारण इथे 4/3 आहे. मग आता काय होईल? ह्याच्यातनं पण मला अजून एक पाटी मिळेल की नाही? हो की नाही? हा मग तसंच आहे. त्यामुळे मग 1 अधिक हा इकडचा 1 आणि मग 1/3 म्हणजेच पुन्हा काय होईल? 2 पूर्ण अधिक 1/3. हो ना? आज विप्राला स्वतः सोडवलेल्या गणितातली गफलत फळ्यावर गणित सोडवता सोडवता लक्षात आली. 7/3 म्हणजेच 1 पूर्ण 4/3 हे विप्राने आधी दिलेलं उत्तरही ताईंनी स्वीकारलं. कारण गणिताच्या दृष्टीने त्यात काहीच चुकीचं नव्हतं. मात्र लगेचच 7/3 मध्ये 2 पूर्ण बसतात हेही ताईंनी लक्षात आणून दिलं. हा भाग बहुतेक सर्व मुलांना समजलाय असं आजच्या पाठावरून तरी दिसतंय. आता ताईंना पुढे जायला काहीच हरकत नाही.